नर्मदे आम्ही आता वडफळीमध्ये आहे। इथं कुलदीप कुलकर्णींचा आश्रम खूप सुंदर आहे, चैतन्य आश्रम वडफळी। राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण। हे महाराज आहेत मार्तंडेय मायला खायच्या आधी चालू झालं का भोसले त्यांचं अतिशय सुरेख जेवण बघा। नर्मदे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण। कुलदीप कुलकर्णींचा आश्रम आहे, अतिशय सुंदर आहे आणि खूप छान सेवा आहे। 11 जण आहेत आजच्या नाही कोण नाही बसा। नर्मदे खूप सुरेख हा चैतन्य आश्रम। आता इथे राहायची सोय करताय सगळ्या परिक्रमावासींची वडफळीमध्ये। आता इथे सगळे परिक्रमावासी रात्री 11 जण होते। जेवणाची अत्यंत उत्तम व्यवस्था आणि या नदीच्या पलीकडे गुजरात, ही महाराष्ट्र आणि गुजरातची बाउंड्रीमध्ये ही नदी अशी इकडे तिकडे गेलेली आणि इकडे माथासर आहे। माथासर चढण रस्त्याचेच आहे, अवघड आहे पण हे का थोडीशी पण रस्ता आहे खूप सुंदर अप्रतिम आणि खूप छान इथे व्यवस्था झाली बरं कालच्याला। चांगला मुलगा आहे तो कुलदीप कुलकर्णी जळगाव साहेब, पण अतिशय सुंदर व्यवस्था असते त्याच्याकडे। किती जळगावचे कुलदीप कुलकर्णी धुळ्याचे हां धुळ्याचे आहेत ते। अकोल्याच्या महाराजांना आश्रम खूप आवडला आणि हे तीरसिंग राव आहेत, त्यांचं नावच तीरसिंग आहे। हे वडफळीतले दुकानदार आहे, इथं गायछाप विकायला असते त्यांच्याकडे, गायछाप मिळते। महाराष्ट्रातल्या लोकांना चांगलं आहे। मी महाराष्ट्रामध्येच आहे बरं हे महाराष्ट्राची शेवट बाउंड्री या नदीच्या पलीकडे गुजरात आहे। कसं काय सुचलं तुला? शाळा शिकलाय का तू? अरे वा, त्याच्यामुळेच काय लेकी लागेल नर्मदे। ती वाय झाली तुझी? अरे वा खूप छान। शिकतोय का तू अजून? नर्मदे